शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या 3 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। आता खुद्द जयंत पाटलांनीच ही चर्चा फेटाळून लावली आहे, पण अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच प्रदेशाध्यक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक उद्या होणार आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मी राजीनामा दिलेला नाहीये, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत पक्षाची बैठक आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे। मी त्या पक्षाचं काम करतोय। शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। दुसरीकडे एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती आहे। प्रवेशाबाबत जयंत पाटील आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वाची इतक्यात दोनदा भेट झाल्याचं समजतंय। जयंत पाटलांना मंत्रिमंडळात टॉपच्या 5 पैकी कोणतं तरी एक खातं हवं आहे, पण आत्ताच्या स्थितीत तसं खातं जयंत पाटलांना देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कठीण आहे, त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याचं कळतंय। त्यातच भाजपमध्ये काही मंडळींचा जयंत पाटलांच्या प्रवेशाला विरोध असल्याचीही माहिती मिळते। पण जयंत पाटलांनी मात्र भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली। भाजपकडून कोणीही प्रवेशाबद्दल विचारलं नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेलं नाही, ना मी कुणाला विनंती केलेली आहे। एखाद्या प्रदेश अध्यक्ष असणारा माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जातायत याचं तुम्हीच सगळे ठरवायला लागले। मी कुठल्या पक्षात जायचं, काय करायचं, काय नाही।